नमस्कार भारत न्यूज। निकृष्ट धान बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, 7 दिवसांचा अमूल्य वेळ वाया, भरपाईची मागणी। स्थान गोरठा, तालुका आमगाव, जिल्हा गोंदिया, महाराष्ट्र। आमगाव येथील मंगलम ट्रेडिंग कंपनी कृषी केंद्रामार्फत विक्री करण्यात आलेल्या विजन 20 ते 20 या धान बियाण्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे। गोरठा येथील शेतकरी भरतराम पाथोडे यांनी विश्वासाने सदर बियाण्याची पेरणी केली, मात्र पेरणीनंतर तब्बल 7 दिवस उलटूनही बियाण्याची अपेक्षित उगवण न झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत। शेतकऱ्यांच्या आरोपानुसार विक्री करण्यात आलेले बियाणे अबीज निकृष्ट निघाल्याने पुन्हा पेरणी करण्याची वेळ आली आहे। त्यामुळे केवळ आर्थिक नुकसानच झाले नसून शेती हंगामातील अत्यंत महत्त्वाचा कालावधीही वाया गेला आहे। निकृष्ट बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे तब्बल 7 दिवस वाया गेले, म्हणजेच 168 तास, 10,080 मिनिटे आणि 6,04,800 सेकंदांचा अमूल्य वेळ गमावावा लागला। शेतीच्या हंगामात प्रत्येक दिवस महत्त्वाचा असताना हा मौल्यवान कालावधी परत कोण देणार? बियाणे विक्रेता, कृषी केंद्र चालक की संबंधित कंपनी, असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करीत आहे। याशिवाय शेत मशागतीचा खर्च, मजुरी, पाणी व्यवस्थापन, बियाणे खरेदीचा खर्च तसेच मानसिक त्रास यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत। कायद्याच्या तरतुदीनुसार बियाणे निकृष्ट किंवा सदोष आढळल्यास संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा अधिकार आहे। कृषी विभागाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करावा, बियाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत आणि दोषी आढळल्यास संबंधित कंपनी व विक्रेत्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे। भारत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि नवीन बातम्यांचे तत्काळ अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भारत न्यूज देश, दुनिया आणि आपल्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात